हर्ष वानखडे, BMS प्रथम वर्षाचा मी विद्यार्थी. आज आपला पॉडकास्ट ज्यांच्याबरोबर होणार आहे ते म्हणजे आयुर्वेदातली एक प्रेरणास्त्रोत, मार्गदर्शक डॉक्टर अनंत धर्माधिकारी सर. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर हे आमचं एक सौभाग्यच आहे की मागचा पॉडकास्ट आमच्या गुरु PV गवकर मॅम सोबत होता आणि हा पॉडकास्ट आमच्या गुरूंच्या गुरु म्हणजे अनंत धर्माधिकारी सरांबरोबर आहे. आमचं एक सौभाग्यच आहे असं म्हटलं तर आपला आजचा जो पॉडकास्ट होणार आहे, जे आपले BMSचे विद्यार्थी असतात त्यांच्या मनात काही डाऊट्स येत असतात, म्हणजे नवीन त्यांना BMS इंट्रोड्यूस झालेलं असतं, तर त्यांचे डाऊट्स क्लिअर करण्याबद्दलचा आपला आजचा पॉडकास्ट असणार आहे. तर सर, सर्वात पहिले आमचा प्रश्न असा असेल की आता जशी आत्ता नेमकीच नीटची परीक्षा झाली आणि नवीन ॲडमिशन्स BMSमध्ये झाले, तर जे विद्यार्थी असतात त्यांना आपले जे सब्जेक्ट्स असतात BMSचे 5 जे फर्स्ट इयर सब्जेक्ट्स असतात, तर ते समजण्यामध्ये कठीण जातात, म्हणजे टफ होतात, कारण त्यांना आधी काहीही माहीत नसतं याबद्दल. तर तुम्हाला काय वाटते की त्यांचा अभ्यासाबद्दल काय अप्रोच असला पाहिजे? पूर्वी जे तुम्ही शिकलेला आहात तो विषय थोडा बाजूला ठेवायचा. तोपर्यंत तुम्ही तो बाजूला ठेवत नाही, त्यात गुंतून पडत नाही. मला नवीन काहीतरी शिकायचं आहे. हे शास्त्र त्या शास्त्रापेक्षा वेगळा अधिष्ठान असलेलं वेगळं शास्त्र आहे. पण या शास्त्राचे काही सिद्धांत, काही नियम हे मला समजून घ्यायचे असतील तर मला ह्याचा अभ्यास मन लावून करायला लागेल. त्यात गुंतागुंत करायची नाही. हे स्वतंत्र शास्त्र आहे आणि याचे स्वतंत्र सिद्धांत आहेत. ते समजून घेण्यासाठी तुम्हाला फार कष्ट नाही पडत, फक्त समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, हे संपूर्ण शास्त्र पंचमहाभूतावरती आधारित आहे. आता मला सांगा की सृष्टीमध्ये उष्णता आहे, तुम्ही नाकारू शकता? नाही. सृष्टीमध्ये गती आहे, तुम्ही नाकारू शकता? नाही. सृष्टीमध्ये पाणी आहे, तुम्ही नाकारू शकता? नाही. आकाश आहे. मग जे गोष्ट इतकी स्वच्छ स्वतंत्र आहे त्याचं अस्तित्व नाकारायचं कारण काय? अस्तित्व तर असेलच त्या गोष्टीचं. का नाकारायचं? मग मला सांगा, या सगळ्या सृष्टीचा, या प्रत्येक वस्तूचा, सूर्य, वारा, आकाश, अग्नी, जे काही, ह्यांचा तुमच्या शरीरावर काही परिणाम होतो का नाही? परिणाम होतोच ना. नाकारू शकता? नाही, नाकारू नाही शकत. तुम्ही उन्हात फिरलात, थकून जाता, थकतो, तहान लागतं, अंगाची आग होते, मग ते नाकारायचं कारण काय? नाकारता येतच नाही. सत्य आहे ते. तहान लागली, पाणी लागतं, पाण्याने तहान लागते, हे सत्य आहे. नाकारता येईल? नाही नाकारता येत. राहायला जागा पाहिजे, आकाश आहे, नाकारता येतं? नाही नाकारता येत. सृष्टीमध्ये गती आहे, चंद्र फिरतोय, सूर्य फिरतोय, तारा फिरताय, गती आहे, नाकारता येईल? नाही. त्याला वायू म्हणतात. त्या गतिकरणाऱ्या शक्तीला वायू म्हणतात. या पंचमहाभूतांचा तुमच्या शरीरावरती परिणाम होतो ना सर. 100% पंचमहाभूतांचा परिणाम शरीरावर होतोच. आज मी पृथ्वीवरती उभा आहे, हा परिणाम कशाचा आहे? त्या शक्तीचा आहे. मी आकाशात उडून जात नाही, पृथ्वी उलटी झाली, गाडी पडत नाही, किंवा ती गोल्याने फिरते 31 किलोमीटर 130 किलोमीटर पर मिनिटाला फिरते, कोणी फेकलं जात नाही. हे अस्तित्व झालं. स्थिरता नाकारणार का? स्थिरता नाकारता येत नाही. म्हणजे या पंचमहाभूतांचा तुमच्या शरीरावरती एक परिणाम आहे. हा जुन्या लोकांनी सातत्याने अभ्यास करत पाहिला आहे आणि त्याचे परिणाम शरीरावरती होतात आणि त्याचे परिणाम शरीरावरती ऋतू बदलला की जातात. उन्हाळ्यात गरम होतं, दावा होतो, पण लगेच पावसाळा. मग हे इतकं सगळं स्पष्ट असताना महाभूतांची थिअरी नाकारायचं कारण का? नाकारता येत नाही सर. महाभूतांचं अस्तित्व आहेच ना, त्यांचे परिणाम आहे. दुसरा मुद्दा, एखादी गोष्ट, समजा एक वाटीत दूध आहे, ते थंड आहे, आता मी त्यात बर्फ टाकला की ते आणखी थंड होणार नाही. थंड पहिलीपासूनच थंड आहे, थंडच राहील ना, आणखी थंडी वाढेल. त्याला हो. म्हणतात सामान्य बुद्धिकारण. हे तुम्हाला नाकारता येतं? नाही नाकारता येत. या सिद्धांत फोडून करता येतं? नाही. मग हा का नाही ॲक्सेप्ट करायचं? मग आता या दुधात मी आणखी संस्कार केले, पाणी टाकलं, चिंच टाकली, मीठ टाकलं, ते बिघडतं? बदल होतोच त्यात. म्हणजे एखादी गोष्ट जी नाश करणारी आहे, विकृत करणारी टाकली काही बदलते, हे नाकारता येत तुम्हाला? याला म्हणतात
ऱ्हास आहे तो विशेष असतो. हा सिद्धांत शाश्वत सिद्धांत आहे. हो. एक गोष्ट सातत्याने त्यात ऍड करत गेलं की तो गुण वाढतो, द्रव्य वाढतं. हो. कमी करत गेलं तर ते कमी होतं. हो. पाणी ठेवलं दिवसभर, उन्हाळा असला की उडून उडून जातं. जातो. हा. उडून जातो ना, उष्णतेने. पाऊस पडला तळस असतं. हो. त्याला म्हणतात सामान्य वृद्धिकारक, त्याला म्हणतात ऱ्हास. म्हणजे सिद्धांत इतके स्पष्ट असताना त्याच्यावर विश्वास का नाही ठेवायचा आणि हे शरीरावर परिणाम करतात हो. हे समजून का नाही घ्यायचं. हिवाळा झाला की थंडी वाजते, हो. गरम खावंसं वाटतं, सर्दी होते, गरम कपडे घेतले की बरं वाटतं. हे सगळं समजून का नाही घ्यायचं. इतकं स्वच्छ स्पष्ट अनुभूत हो. आणि त्याला म्हणतात ना इटर्नल, सत्य आहे, हो. नित्य आहे. याच्यावर अभ्यास केला पाहिजे तुम्हाला. हो. म्हणून दोन गोष्टी एकत्र करू नका, त्याची तुलना करू नका. की श्वास वेगळा, हे वेगळं, दोघांचे परिणाम वेगळे आहेत, दोघांचे ध्येय वेगळे आहे. हो. म्हणून विश्वास ठेवून अभ्यास केला पाहिजे. मग त्यासाठी थोडासा पदार्थ विज्ञान शिकायचं आहे. तर पदार्थ विज्ञान सिलेबसचं असेल खूप ठीक आहे, शिका. हो. पण सिलेबसच्या पदार्थ विज्ञानाशिवाय वैशेषिक सूत्र वाचून बघा. हो. काय त्याला वाचायला. हो. पण ते वाचण्याची अर्थ ठीक राहायला लागेल. मला सांगा 20 गुण आपण तुम्ही शिकवता हो. गुरुवादी गुण. सुरुवातीला हो. याची नोंद, याचं संशोधन वैशेषिकांनी केलंय. हो. तर ते गुण नाही आहेत, ते दाखवू शकतो. नाही, नाकाच येत नाही. 20 गुण आहेतच, मुळात आहेतच. दिसतात, हा, दिसतात म्हणजे आपल्याला स्पर्श वगैरे करून माहिती दिसतात, होतं. परिणाम होतो. हो. तिखट खाल्लं की तोंड हो. सुकतं. हो. मग इतकं स्वच्छ असताना त्या गुणांचा विश्वास का नाही ठेवायचा. हो. ते गुण शरीरावर परिणाम करतात हे समजतं ना. हो, समजतं. म्हणजे याच्यावरती आयोग घालवलेला आहे. रोग वाढवून येत नाहीत. नाही. रोग तुमच्या खाण्या पिण्या वागण्यातून उत्पन्न होतात. बाहेर येणारे रोग हे फक्त आगंतुक रोग आहेत. हो. अजून. मग जे शारीरिक रोग आहेत ते व्हायला पंचमहाभूत कारणीभूत आहेत, आहार कारणीभूत आहे, तुमच्या चुकीच्या पद्धती जगण्याचे आहार होत आहे. ह्यावर विश्वास ठेवायला काय हरकत. हे करायचं असेल तुम्हाला तर त्याचा अभ्यास केला पाहिजे, मनापासून केला पाहिजे. परीक्षेपुरता नाही, हो. मनापासून केला पाहिजे. त्यात तुम्हाला ॲडजस्ट झालं पाहिजे. नाही तर मग तुम्हाला शास्त्र करणार नाही. हो. राईट. हो. पुढचा प्रश्न. आणि नंतर सर आता जसं आता जे नवीन विद्यार्थी BMS ला आलं म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की मला MBBS नाही भेटलं त्यामुळे मी BMS घेतलं आणि असंही त्यांचं म्हणणं असतं की BMS मध्ये स्कोप नाही आहे पुढे जाऊन. सो याबद्दल तुमचं काय म्हणणं? BMS मध्ये स्कोप नाही हे आत्ता ठरवायचं का जगात पाहून ठरवायचं. जगात पाहूनच ठरवलं. जगात पहा किती प्रॅक्टिशनर, हो. कोण कशी करतं, कोण कशी करतं. हो. शाब्दिक चर्चा कशाला. हो. बरं ना, कोण नोकऱ्या करतं, कोण प्राध्यापक झालं, कोण दवाखाना चालवतं, हो. कोण कशी प्रॅक्टिस करतो. जगात खेळा आणि ठरवा. हो. स्कोप आहे का. हो. स्कोप तर आहेच. तो कसा ठरवायचा. अभ्यास करा, हो. जगात अभ्यास करा, हो. पेशंटचा अभ्यास करा. किती पेशंट ॲलोपॅथीचं औषध घेऊन बरे होत नाही. हो. किती. असे खूप जे आयुर्वेदात आले की बरे होऊन जातात कारण आयुर्वेद मुळापासून ट्रीट करतं. मग हा अभ्यास करून जगात उघड्या डोळ्यांनी वाहून लोकांच्याकडे जाऊन वैद्यांकडे पाहून सगळीकडे पहा. एकाकडे नको, 10 लोकांकडे जा, 50 लोकांकडे अभ्यास करा आणि ठरवा. हो. त्यात स्कोप आहे का नाही. हो. आहे ना स्कोप आहेच. इथे बसून मी काय सांगणार स्कोप आहे. हो. मी म्हटलं तरी ते खरं असं म्हणायचं तुम्ही. हो. हो. प्रत्यक्ष बघा ना. हो. सर आपला पुढचा प्रश्न असा राहील की आयुर्वेदामध्ये BMS जेव्हा आपण प्रॅक्टिशनर बनतो तेव्हा जे क्लिनिकल थिंकिंग असते किंवा शिकताना आपण BMS आपण जेव्हा शिकतो ते क्लिनिकल थिंकिंग जे असते ते महत्त्वाचे असते. तर तुम्हाला काय वाटते की एका विद्यार्थ्याने क्लिनिकल थिंकिंग कशी डेव्हलप करावी. क्लिनिकल थिंकिंग सुरू करताना तुम्ही जेव्हा शिकत जाल, समजा आता मी असं म्हणालो की हे तो रोगाचं कारण आहे. हो. पण प्रत्येक पेशंट बघताना एखादा उपयोग बसलो तर त्याला विचारा ना तू सकाळपासून काय करतोस ते. हो. विचारा काय करतोस. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आधी या सगळ्यांच्या नियम माहीत पाहिजे. हो. झोपायचं कसं, उठायचं कसं, दात कसे घासायचे, आंघोळ कशी करायची, हे सगळं माहीत पाहिजे. मग हे सगळं माहीत झाल्यावर तुम्ही एक एक गोष्ट पेशंटला बसवून 15 मिनिटं दिली आणि विचारलं सकाळपासून का विधी विपरीत काय आहे शोधून काढा. विधी एकदा कळले की ते शोधून काढा.
ते आहेच हे विधी परत आहे. मग हे व्हेरिफायचं रिसर्च आहे तर असं नाही बंद करून मग 8 दिवस काय फरक पडतो ना क्लिनिकल नॉलेज आपोआप करायला लागतं बेसिक करत राहतो नाही मग मी तू पाणी जास्त घेतो जर पाणी पद्धत करून 8 दिवसांनी परत काय होतं बाबा नाही क्लिनिकल नॉलेज. पण तुम्हाला आधी नियम माहीत पाहिजे दिनचर्या ऋतुचर्या पाठ करायची नाही ती ऋतुचर्या समजून घ्यायची. दिनचर्या पाठ नाही करायची समजून घ्यायची. दिनचर्येचं बेस काय आहे दिनचर्येचा बेस सामान्य विपरीत सिद्धांत आहे. सकाळी तुम्ही रात्री झोपून उठता सकाळी आम्ही जड झालेलं असतं गरम पाण्याने आंघोळ करायची उन्हाळ्यात कोमट पाण्याने करायची. आता हे जर सगळं लिहिलेलं तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही काय तपासणार जेवायचं कसं किती वाजता जेवायचं जेवायची वेळ काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग माझी तुम्ही ते दिनचर्या ऋतुचर्या स्वस्थ वृत्त भोजनाची पद्धत जलपानाची पद्धत दुग्धपानाची पद्धत बसण्याची पद्धत फिरण्याची पद्धत झोपण्याची पद्धत हे सगळं समजून घेतलं पाहिजे. मग तपासा आणि तपासून बघा पेशंटला काय फरक पडतो. असं उद्यापासून तू जरा मीठ कमी खा काय होतं बघूया आपोआप कळतं. लिकल म्हणतं उदाहरण सांगतो बरोबर सांगतो पेशंट एक माझ्याकडे मी रस्त्यात फिरत चाललो होतो एका दुकानात आयुर्वेदिक औषध दुकानात मित्र झालं गप्पा मारत बसलो काम झाल्यावरती तेवढ्यात एक पेशंट आला आणि मला त्या दुकानदाराला मला हे औषध द्या. ते औषध त्यांनी पाहिलं त्याच्यावर लिहिलं होतं सुवर्ण सुरसेकर मला द्या. मग त्याने 3 काढल्या त्यातलं चांगलं कुठलं तर तो दुकानदार म्हणला की यांना विचार आहे डॉक्टर. तर मी त्याला विचारलं की हे तुला कोणी घेऊन दिलं माझ्या मित्राने दिलं. मित्र डॉक्टर आहे का नाही मग घेऊ नका. आता काय करा फक्त मला 5 मिनिटं द्या. मी त्याला पहिला प्रश्न विचारला त्याला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर म्हणलं मला 10 वर्ष माझं नाक बंद असतं सारखं पाणी पडतं शिंका येतात डोकं दुखतं त्याला रायनायटिस म्हणतात. आम्ही नाकात औषध टाकतो तेवढ्या पुरतं बघतो पुन्हा तेच होतं. आता हे सगळं झालं मी त्याचे हेतू काढायचा प्रयत्न केला तर मला अनुभव आहे इतक्या वर्षाचा. मी त्याला पहिला प्रश्न विचारला पाणी किती पितात तर म्हणजे मी दिवसभरात आपली 10 लोटे पाणी पितो. शास्त्र काय सांगतं पिबेत स्वस्थोपीच्या अल्पशः स्वस्थ माणसाने सुद्धा पाणी कमी 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 प्यायचं बंद नाही करायचं. मग आजारी माणसं आहे तर ते आणखी बंद. मग आता तुम्ही ते पाणी कमी करा इतकं कमी करा तहान लागली की प्यायचं आणि तेही कोमट करून प्यायचं. मला सेतू सापडलं आता मित्रांनो बंद करायला सांगितलं. त्याच्या समाधानाकरता ह्याच्या विपरीत पाणी थंड आहे द्रव आहे बरोबर आहे. मग याच्या विपरीत त्याला मी उष्ण आणि द्रव शोषक पदार्थ सुंठ दिली. 1 चमच्यावर सुंठ साखर टाकून सकाळ संध्याकाळ 2 वेळा खा. काय केलं मी हा अभ्यास तुम्हाला करता येणार नाही. आपण बघा परिणाम सांगतो काय झाला. 15 दिवसांनी त्याला फोन करायचा निघाला आला नाही. 1 महिन्याने मी रस्त्यात चाललो होतो म्हणजे पूर्ण राहतो मला नमस्कार केला म्हटलं कोण आपण तर मला तो पाटील ज्याचं नाक बंद होतं तर मला समजू. त्या दिवसापासून मला आजपर्यंत काही नाक गळलं नाही. आता हा अनुभव तुम्हाला घेतला नाही किती छोटा आहे. हे क्लिनिकल नॉलेज घ्यायचं त्यापेक्षा मोठा डिसीज पाहिजे. मोठा डिसीज घेतला आणि ट्रीट करतो आधी तत्वज्ञान समजून घ्या काय हेतू आहे तो दिला एक परिणाम काय होतो त्याच्या इतर दिलं तर काय होतं हे शोधायला काय लागतं. फक्त द्रव्यगुणाचं नॉलेज रसायनचं नॉलेज पित्तरस काय करतो मधुरस काय करतो पटरस काय करतो आणि प्रत्येक द्रव्याचे गुणधर्म व्यवहारातले ना खूप मोठी होत दूध दही तूप म्हशीचं दूध दिवास्वाद छोटे छोटे मला बंद करू काय होतं क्लिनिकल नॉलेज तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. हे केलं हे करीत त्यांनी कोणी शिकवत नाही आल्यापासून किती लोक घेते. म्हणजे बघा फक्त अभ्यास म्हणजे पेपर द्यायचा म्हणून अभ्यास नव्हतो आयुर्वेदाला मुळातून समजून घ्या. खूप म्हणजे असं सोपं आणि मनाला समजणारं असं हे शास्त्र आहे आयुर्वेद. खूप चांगलं असं आहे म्हणजे मुळापासून आपल्याला कशी चिकित्सा करता येईल हे सांगणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद. की जसं आता BMS चे विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त पेपरसाठीच अभ्यास करतात काही मुलं
हे तर आता तुम्ही सांगितलं म्हणजे चुकीचंच आहे, कारण आपल्याला पूर्णपणे अभ्यास शिकण्यासाठी एक अभ्यास करायला पाहिजे. कारण पुढे जाऊन आपल्याला एक वैद्य बनणं आहे, तर कसं आहे लोकांचा जीव आपल्या हातात असतो. तर अभ्यासाबद्दल कसं म्हणजे कसा अभ्यास करायला आता कसं आहे तुम्हाला सिलेबस ओरिएंटेड परीक्षा असतात, हो. त्याचा अभ्यास तर करणं भाग आहे. हो. तो तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवतात. हो. तुम्ही परीक्षेच्या आधी 3 महिने अभ्यास करता, हो. वर्षभर अभ्यास कोणी करीत नाही. हो. म्हणजे उरलेल्या 6 महिन्यात स्वतःहून अभ्यास करायला काय हरकत आहे? हो. एखादा विषय मला समजून घ्यायचा आहे. हो. मला हे पाणी पिण्याचे नियम काय कुठे दिलेत पावगोटा पोजन मार्ग, मला जेवणाचे नियम दिले कुठे मला बघू दे. असं जर तुम्ही स्वतः अभ्यास करत गेला, पाठ करत म्हणजे समजून घ्यायला पाहिजे, कारण वापरून बघितलं गेलं नाही, मग 2च वेळ जेवायचं, 3 वेळ जेवायचं नाही. मग प्रयोग करून पाहायला एकदा सकाळी 10 वाजता जेवलं नाही, संध्याकाळी 6ला जेवलं, काय फरक पडतो करून बघा. असा अभ्यास प्रत्येक गोष्टीचा आपण करायचा असतो. असं करत करत शास्त्र समजून घ्यायचं असतं. परीक्षा वेगळी आहे आणि बारीक बारीक नियमांचं आकलन स्वतःच्या जीवनात करणं हे वेगळं आहे. हे करत त्यासाठी चरक सुश्रुत हे काय तुम्हाला अष्टांग आहे. म्हणजे मी वाचलं आणि तो परीक्षेचे सगळे सोडून आणि या वेळात काही नाही, मी आज सुप्रस्तार वाढणार आहे, त्यात काय दिसलं काय म्हणजे लिहून ठेवलं. म्हणजे मी दिनचर्या द्यायला मला काय समजलं नाही समजलं ते लिहून ठेवलं, ते नाही समजलं ते विचारलं. उद्या 2 वेगळा धरण घेतला लिहून घेतलं, त्यात काय नाही समजलं ते का नाही करत तुम्ही? अभ्यासासाठी अभ्यास करायचा असतो, परीक्षेसाठी अभ्यास करायचा असतो. अभ्यासासाठी अभ्यास करायचा, परीक्षेसाठी वर्गात शिकवतात. 3 महिने आधी अभ्यास केला की होतं, मागचे 10 पेपर काढले, प्रश्न काढला की झालं. मग हा उरलेला 6 महिन्याचा 9 महिन्याचा वेळ वाया का घालवायचा? घालवताना वाया घालवतं कसं का झालं? त्यापेक्षा त्या वेळात वेगळा अभ्यास केला म्हणजे समजून कणशः कणशः कृत्वा क्षणशः क्षणशः कृत्वा विद्याम अर्थम च साधयेत. विद्या क्षणाक्षणाला काहीतरी शिकलं पाहिजे. एवढं प्रचंड शास्त्र मला 5 वर्षात 45 मिनिटात समजावं यापेक्षा मी काहीच करणार नाही. आणि दोष आयोगाला देणार, दोष कॉलेजला देणार, दोष प्राध्यापकांना देणार, माझी जबाबदारी ते मी काय करायचं हे जाऊ द्या पुरणपुढे. मोटिवेट करा की मला अभ्यास करायचा आहे, तिथे फक्त मार्गदर्शन मिळणार आहे, दिशा मिळणार आहे, मला सगळं करायचं आहे. परीक्षा पास होणं सोपं आहे, मला माहिती आहे कसं पास करतात पडते. आणि जसा जसं जे नवीन विद्यार्थी येतात आयुर्वेदामध्ये, तर जसं आपल्या अष्टांगहृदयमध्ये किंवा चरक संहितेत सुश्रुत संहितेत श्लोक असतात, तर मुलांचं असं म्हणणं असते की बाबा श्लोक पाठ करावेच लागतील का? काही गरज नाही आहे. असं असतं तुमचं त्या शास्त्रात श्रद्धा, एकाग्रता आणि मनातून इच्छा असेल तर एक श्लोक वाचला, अर्थ कळला की तो तुकडा लक्षात राहतो. एवढा तुकडा लक्षात राहतो. नाही त्यासाठी ती ॲटिट्यूड पाहिजे. काय पाठ करायची गरज नाही आहे, भोगपट्टी करायची गरज नाही आहे. तुम्हाला आश्चर्य पटेल की अष्टांगहृदयातले 1 ते 15 अध्याय केवळ एकदा वाचून अर्थाने माझ्या डोक्यात लक्षात आहे, केवळ अर्थाने. तेवढा तुकडाच लक्षात आहे, क्रम नाही लक्षात आहे. या पद्धतीने तुम्हाला पण ती तिथे हे पाहिजे, ओतलं पाहिजे मला हे समजलं पाहिजे. वेळ स्वस्त तर 4-5 आहे, वाक्य वाचल्या माझ्या डोक्यात सटकन समजलं हे लक्षात ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा अप्रोच वाढला पाहिजे की मला हे आलं पाहिजे, मला हे समजलं पाहिजे, मला वापरून पाहता आलं पाहिजे. असं करीत करीत ग्रंथाचा पाठ करायची काही गरज नाही, आपोआप पाठ. आता जसं सर तुम्ही जेवढी माहिती दिली यानुसार म्हणजे विद्यार्थ्यांना खूप काही तर समजत असेल, पण आता शेवटचा प्रश्न मी एवढाच विचारतो की जे आता BMS ला विद्यार्थी आहेत त्यांना तुमचा एक मोलाचा सल्ला काय आहे? माझा सल्ला असा आहे की आपण MBBS ॲडमिशन मिळालं नाही म्हणून आवडी विसरून जा. तुम्ही परमेश्वराने तुमची निवड एका अतिशय सुंदर शास्त्रासाठी, परिपूर्ण शास्त्रासाठी केलेली आहे हे भावना ठेवा. हे शास्त्र अत्यंत परिपूर्ण एव्हिडन्स बेस्ड आहे हे लक्षात ठेवा. याचे संदर्भ मी तुम्हाला दिलेले आहेत. मग हे इतकं सुंदर शास्त्र आहे, तुम्हाला तुमची निवड परमेश्वराने केलेली आहे. मग त्याचा सदुपयोग करून घ्या, विश्वास ठेवा, अभ्यास करा.
पण त्यासाठी संस्कृत समजायला लागा, हो. संधी विग्रह, समास विग्रह, हो. करण, काहतूक, कृदंत हे शिकून घ्या. एक क्लास लावा वेगळा, शाळेवर आता अवलंबून होऊ नका. हो. एक वेगळा क्लास लावा आणि हे सगळं शिकून घ्या. आणि ग्रंथ आता संधी सोडून ग्रंथ वाचा. एक डिक्शनरी जवळ ठेवा आणि वाचत जा. बस संपला विषय. म्हणजे आज आपला जे सरांबद्दल पॉडकास्ट झाला, खूप काही तर माहिती तुमच्या सर्वांना मिळालीच असेल. आणि मी विशेष धन्यवाद करतो सरांचे की सर आपल्या वेळातला वेळ काढून, म्हणजे सर खूप बिझी होते बट आपल्यासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेळातला वेळ काढून आले. त्यामुळे सर खूप खूप आभार तुमचे.